नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सण असेल किंवा शाकाहारी जेवणाचा बेत असेल, एखादी वाढदिवसाची पार्टी असेल तर त्यामध्ये आपण गुलाबजामुन बनवतोच। गोड पदार्थामध्ये सर्रास बनवला जाणारा हा पदार्थ। आज आपण गुलाबजामुन बनवायचे आहेत, तेही प्रीमिक्सचे बनवायचे आहेत। 400 ग्रॅमचं हे प्रीमिक्सचं पॅकेट आहे। व्हिडिओ जुना आहे, दिवाळीच्या लक्ष्मीपूजनसाठी मी हे गुलाबजामुन बनवलेले, परंतु एडिटिंग करून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेपर्यंत खूप दिवस झालेले आहेत। गावी जाताना हे पॅकेट तर घेऊन गेलेली, परंतु आम्हाला बनवण्यासाठी वेळच भेटला नाही। लक्ष्मीपूजनाच्या एक दिवस अगोदर शेवटी बनवणं गरजेचंच होतं, म्हणून आम्ही बनवायला घेतलेलं। 400 ग्रॅमचं जे पॅकेट होतं ते पूर्णपणे फोडून त्यातील जे प्रीमिक्स आहे ते एका परातीमध्ये काढून घेतलं। पीठ भिजवण्याचं जे काम आहे ते जाऊबाईंची मुलगी करत होती, मी वरून थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करत होते। तुम्ही दुधामध्ये हे भिजवून घेऊ शकता, परंतु मी हे पाण्यामध्ये भिजवून घेणार होते। पॅकेटच्या पाठीमागं संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली असते। त्यांनी सांगितलेल्या प्रमाणात पाणी वापरून आम्ही हे पीठ छान असं भिजवून घेतलेलं। गुलाबजामुनचा ज्यावेळी आपण पाक बनवतो त्या पाकासाठी त्यांनी जे साखरेचं प्रमाण सांगितलेलं असतं ते फक्त त्यांच्या प्रमाणानुसार आम्ही साखर घेतली नाही। त्यांनी सांगितलेलं साखरेचं प्रमाण जास्त होतं आणि गुलाबजामुन जास्तच गोड होतात, म्हणून त्यांनी सांगितलेल्या प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात आम्ही साखर घेतो। पिठाचा एकसारखा गोळा बनवून घेतला। पीठ थोडंसं भिजतंय तोपर्यंत साखरेचा पाक बनवायचा होता, म्हणून साधारणतः 4 ग्लास आम्ही साखर घेतलेली आहे। त्यांनी 1200 ग्रॅमचं साखरेचं प्रमाण सांगितलेलं, परंतु आम्ही एवढी साखर घेतली नाही। 800 ग्रॅमच्या अंदाजात आम्ही साखर त्यामध्ये घेतलेली आहे। 4 ग्लास साखर होती, म्हणून त्यामध्ये 5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि या साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे। म्हणजे साखर विरघळल्यानंतर एक 5 मिनिटं उकळी येऊ द्यायचं आहे। जास्त म्हणजे एक तारीही पाक आपल्याला त्याचा बनवायचा नाही। साखरेचा पाक होतोय तोपर्यंत आम्ही पिठाचे गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने गोळे बनवून घेतले। थोडेसे क्रॅक पडतील म्हणून पीठ थोडंसं सैलसर करून असे एकसारखे गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत। थोडं जर तुम्हाला त्या पिठाची गोळी बनवत असताना क्रॅक पडला की गुलाबजामुन पाकामध्ये फुटतो। गुलाबजामुनसाठी गोळी बनवत असताना चिरा न पडता एकसारखा आपल्याला गोलाकार अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहे। चिरा पडत असतील तर थोडासा पाण्याचा किंवा दुधाचा हात घ्यायचा, पीठ आणखी मळून घ्यायचं आणि एकसारखं असे त्याच्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत। गुलाबजामुन तेलामध्ये तळत असताना फुगतो आणि मोठा होतो, म्हणून मध्यम आकाराच्या गोळ्या बनवून घ्यायच्या, जास्त लहान नाही आणि जास्त मोठ्या नाही। आणि पाकात घातल्यानंतर आणखी डबल फुगतो, त्यामुळे त्या अंदाजानुसार तुम्ही गोळे बनवून घ्या। आम्ही थोडेसे मोठेच बनवलेले आहेत। गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर मीडियम फ्लेमवरती हे गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत। गुलाबजामुन एकसारखे तांबूस रंगापर्यंत आपल्याला ते तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। तेल जरा जास्तच तापलेलं, त्यामुळे सुरुवातीला गुलाबजामुन थोडेसे डाग पडल्यासारखे दिसत असतील, नंतर गॅसची फ्लेम लो मीडियम करून असे एकसारखे तेलामध्ये तळून काढलेले आहेत। सर्व पिठाचे गोळे बनवून अशा पद्धतीने तांबूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत। थोडे थोडे करून कढईमध्ये तेलामध्ये अशा पद्धतीने तळून घेतल्या। साखरेचा पाकही बनवून तयार होता। साखरेचा पाक थोडासा गरम होता तोपर्यंत तळलेले जे गुलाबजामुन आहेत ते पाकामध्ये घातलेले आहेत। गुलाबजाम थोडेसे गरम आहेत तोपर्यंतच पाकामध्ये घातले तर छान पाक आतपर्यंत मुरतो। गुलाबजाममध्ये पाक मुरण्यासाठी 5 ते 6 तास तर लागतात। सर्व पिठाचे गुलाबजामुन बनवून घेतले, पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवले, 7 ते 8 तास झाकून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी पाहिल्यानंतर आम्ही संध्याकाळी गुलाबजामुन बनवले। दुसऱ्या दिवशी पाहिल्यानंतर गुलाबजाममध्ये पाक छान असा मुरलेला। 400 ग्रॅम जर गुलाबजामचं प्रीमिक्स असेल तर भरपूर गुलाबजाम होतात। त्यामध्ये थोडीशी साखरेचा पाक बनवत असताना वेलची पूड घातलेली। प्रीमिक्सचे गुलाबजामुन बनवलेले ते कसे झाले मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। प्रीमिक्सचे गुलाबजामुन ही रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली नाही, हा पहिलाच व्हिडिओ आहे। गावी गेल्यानंतर हे आमचे असे प्रयोग चालू असतात, मी आणि जाऊबाईंची मुलगी। अगदी मऊसूत आणि रसरशीत आतपर्यंत पाक मुरलेले असे गुलाबजामुन तयार झालेले।
तुम्ही प्रीमिक्सचे गुलाबजामुन बनवता की खव्याचे बनवता तेही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.